साऱ्या जनतेचे तुम्ही राजे, तुमचा देशात डंका वाजे, समाजालाही न्याय देण्यात तुमचे योगदान हे मोलाचे. साऱ्या जनतेचे तुम्ही राजे, तुमचा देशात डंका वाजे, समाजाच्या वृद्धीसाठी तुमचे योगदान हे मोलाचे. संभाजी राजे आडमान शरणात महाराष्ट्राचे. मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा रक्ताचा वारस आहे, मला साथ अभिमान आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे, त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे, त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. वादळ परिवर्तनाचे युवराज करवीर नगरीचे, शांत संयमी स्वभाव वेळ प्रसंगी रूप वाघाचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीताही पावन झालेल्या कोल्हापूर नगरीत माता महालक्ष्मीच्या वरद हा सदैव आपल्या मस्तकावर आणि श्री क्षेत्रपाल ज्योतिर्लिंग म्हणजे श्री ज्योतिबा देवाच्या छत्रछायेमध्ये आणि आजचा हा सोहळा ज्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न होतोय छत्रपती संभाजीराजे यांचं आपण जोरदार टाळ्यामध्ये सर्वांनी पुन्हा एकदा उभारून स्वागत करायचं. राजेंना मी विनंती करतो राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून या सन्मानमूर्तीचं महत् भाग्य आणि आपण तुम्हा सर्वांचं महत् भाग्य की राजेंच्या शुभ हस्ते आपल्याला हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून होतं आणि अख्ख्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं संयोगी आणि अभ्यासू वंशज कोल्हापूरचे संस्थानिक श्रीमान संभाजीराजे महाराज यांचं सुशुद्धा वेतरा शिक्षण आणि प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत भारत गौरव पुरस्कार 2022 निमित्त आणि गुरुवेद प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान संतोष आसुरकर, त्याचबरोबर छत्रपती मंदिरचे निर्माते डॉक्टर राजाभाऊ चौधरी, त्याचबरोबर आपल्या कार्याचा प्रभाव उमटला आहे त्यांना गौरव दिला जातोय. त्याचबरोबर गौरव कार्यालयाच्या त्याच्यासाठी त्याचबरोबर पुन्हा राजेंना विनंती करतो शिवाजी महाराजांचे मंदिर महाराष्ट्रातील पहिलं भव्य मंदिर संपन्न होत आहे. गौरव काय त्याच्याकडे त्याचबरोबर शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर दुर्गवेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे आता बोलून गेले, त्याचबरोबर प्रसिद्ध कीर्तनकार व्यासपीठावरचे प्रमुख पाहुणे अनाथ आश्रमाच्या माध्यमातून दीनदुबळ्यांना मदत करणारे. धन्यवाद. थांब थँक्यू. सुशोभित वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आजचे जे सर्व सत्कार इथं समारंभ होणार आहेत या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित माननीय डॉक्टर कैलाश महाराज, इथं उपस्थित माननीय डॉक्टर राजाभाऊ चौधरी, आमचे सहकारी दुर्ग प्रतिष्ठानचे प्रमुख माननीय संतोष आसुरकर, ज्यांनी या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं त्या माननीय शोभा कोकीकरजी, सर्व सरकारपुरती उपस्थित सर्व बंधूभगिनी, बऱ्याच दिवसानंतर माझं कोल्हापूरचं नियोजन होतं आणि त्याच्यामुळं ते 3 दिवस पूर्ण प्रोग्राम सगळे
फुल पॅक आहे. अर्धा तासात होता घरी वेळ देऊ शकत होतो. आज ह्युमन वेल अँड अँटी करप्शन इंडिया फाउंडेशनच्या वतीनं जे आज पुरस्कार इथं दिले जातात, आपल्या वेगळ्या क्षेत्रात जिने प्रावीण्य मिळवलं असतं अशा लोकांना ते सत्कार दिले जातात. सत्कार हा एक भाग आहे, सत्कार मिळवणं हा दुसरा भाग आहे. पण त्या सत्कारचा खऱ्या अर्थाने आपण पुढे नेमकं काय घेऊन जाणार आहे, ज्यावेळी तुम्ही या हॉलमध्ये बाहेर पडणार हा प्रश्नचिन्ह तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. उदाहरण, प्लेन घेणं फार सोपं आहे, पण त्या प्लेन घेण्यानंतर त्या पायलटला सांभाळणं फार अवघड काम. त्याचप्रमाणे सत्कार मिळणं हे कर्तृत्वाचं लक्षण आहे, पण समाजाला आपण आणि याच्यापेक्षा जास्त देऊ शकतो. कारण तुम्ही सत्कार मिळवता याचा अर्थ की तुम्ही दुसऱ्या व्यक्तिमत्वांच्या पेक्षा काहीतरी चांगलं प्रावीण्य कमवलंय समाजात, आणि म्हणून तुमचं कौतुक होते, म्हणून आणि तुमची जबाबदारी वाढते. आपण इतर समाजामध्ये विधायक पेक्षा विघातक जी गोष्टी चालू आहे, त्या विघातक गोष्टी या समाजातनं संपुष्टात कसे होत येतील याच्याकडे लक्ष देणं ही तुमच्या सर्वांची जबाबदारी. प्रामुख्याने ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या राज्यात, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात जे तुमचा सत्कार सन्मान होतो, निश्चितपणाने दुसऱ्या राज्यात ज्यावेळी सत्कार होतो त्याच्यापेक्षाही महत्व तुम्हाला आहे. कारण का शाहू महाराजांचे संस्कार जे आपल्याला दिलेले, आपण त्या संस्कारात आज नाही अशा कितीतरी पिढ्या त्याच्यावर आपण जगू शकतो. पण खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे संस्कार आपल्याला समजत का? शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्याला समजत का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं? स्वराज्य कोणासाठी निर्माण केलं? स्वराज्याचं उद्दिष्ट काय होता? शिवाजी महाराजांनी नेमकं या सगळ्या 18 पगड जात 12 पगडीच्या लोकांना एकत्र का आणलं? त्याची उत्तरं सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कशा पद्धतीचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं, हे ऍडमिनिस्ट्रेशन कोणासाठी केलं एवढं, हे सगळे प्रश्न आहेत आपल्या समोर. बरोबर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड आहे, आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनात नवीन राजवाड्यासारखे आणि राजवाडे इथं बांधत असले नाही. जे काय बांधलं ते समाजासाठी दिलं, जे काय उभा केले ते समाजासाठी दिलं. तर मग हे शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे जे 9वे वंशज असताना सुद्धा ते मौज मस्ती धावू शकले असते, पण आपलं जीवन पूर्ण हे समाजासाठी ते वाहून घेतले. काय गरज नसताना हे दोन्ही छत्रपती असतील किंवा संभाजी महाराज असतील, त्यांचे ताराराणी असतील, आमची आता माझी 13वी पिढी असेल, हे जे समाजासाठी का वाहून घेतलं, त्याला कारणच हे की एका शब्दात जे संस्कार, जे आदर्श आपल्या पुढे समोर ठेवलेले, ते आदर्श संस्कार आपण कसं पुढे घेऊन जातो याच्याकडे सर्वांनी लक्ष घालणं. मी महाराष्ट्री मॅडमने विचारलं की आपण गणित असतंय, मग सत्कार तुम्ही कोल्हापूर का ठेवायला लागले? त्यांनी सांगितलं अनेक 3 राज्यातले लोक इथे आलेले, आणि म्हणून कोल्हापूर हा सेंट्रल पॉइंट पडतो. हे कारण मला असं नेहमी म्हणायचं असते की ज्यावेळेस जर आपण ग्रामीण भागात जन्म झालाय, मग शहरात का परत येतात? उलट हे सत्कार सन्मान हे आपण ग्रामीण भागातच देणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात जो दुर्गम भागात राहतो त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या अँगल मी त्याला विचारलं, त्यांचा अँगल वेगळा होता की आपण 3 राज्यातील लोक आले म्हणून त्यांचा सत्कार सन्मान करत. आपण मला माहित नाही आज इथं कुठल्या कुठल्या पद्धतीचे लोक इथं आले, म्हणजे माझा म्हणायचा अर्थ की कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे त्याचा मी अभ्यास केला, मी डायरेक्ट या कार्यक्रमाला आलो. पण आपण दुर्गम, आपण गडिंगजमध्ये येतात, कडगावसारख्या ठिकाणी तुमचं गाव आहे, कडगावमध्ये सगळ्यात छत्रपती सगळ्यात जास्त जमीन आहे पुळांकडे, आणि गडिंगजच्या पुढे तुम्ही जर गेला किंबहुना आणि चारच्या पुढे गेला, इथं दुर्गम भाग आहे. त्या दुर्गम भागातल्या लोकांना सुद्धा आपण कशी ताकद देऊ शकतो. मग ते तिथं सुद्धा अनेक लोक धनगर समाजाचे लोक आहेत, किंबहुना आदिवासी कमी आहेत, धनगर समाजाचे लोक जास्त आहेत. त्या लोकांना सुद्धा आपण कशी ताकद देऊ शकतो का, त्याच्यात सुद्धा त्यांनी प्रावीण्य त्यांच्या पद्धती परीने असेल, पण त्यांनी सुद्धा थोडं छोटे मोठे कामं केलेले आहेत.
त्यांना सुद्धा आपण कशी ताकद देऊ शकतो. अशा दृष्टिकोनातून दुर्गम भागातला माणूस सुद्धा आपण जर शहरात आणू शकलो आणि त्यांनी सुद्धा त्यांनी दुसरं तिथं राहायचं काय जंगलात, त्यांनी दुसरं तिथे धनगरवाड्यातच राहायचं का, नाही, त्यांना सुद्धा आणणार पाहिजे. त्यासाठीचा शाळेची शाहू महाराजांनी इथं 23 वसतिगृह निर्माण केले होते. ते सगळ्या समाजातल्या लोकांना न्याय मिळावा, सगळ्या समाजातल्या लोक जे प्रतिकूल परिस्थितीत राहतात त्यांना इकडे आपण आणू कोल्हापुरात, जेणेकरून शिक्षण हे त्यांना मिळावं. असे वेगळे वेगळे अँगल असतात. पण सगळं सत्कार आणि त्याच्यासाठी मी भरपूर बोलू शकतो. पण एकच दोन गोष्टी आपण लक्षात नेहमी ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्याला दिलेले संस्कार. बरंच आहे, हा एक शब्द सुद्धा आपल्याला समजला तरी भरपूर आहे. संस्कारची अनेक व्याख्या आहेत. मग आई वडिलांसाठी सन्मान असेल, तुमच्या गुरूंसाठी सन्मान असेल, किंबहुना आपल्या मुलांना जे आपण शिकवणार ते संस्कार असतील, किंबहुना आपल्या ज्या समाजासाठी आपण देणं लागतो, काही तुम्ही समाजाची करता म्हणून तुमचा सत्कार व्हायला लागले, त्या समाजाला तो आपण संस्कार कसे देऊ शकतो. आणि नुसतं आपण स्वतः संस्कार नाही, जे महापुरुषांनी आपल्याला संस्कार दिलेले ते जर आपण आत्मचिंतन करून आत्मसात करून आपण कसं देऊ शकतो, ह्याचा सगळा प्रश्न आहे. एका शब्दावर तुम्ही ह्या संस्कार या शब्दावर आज तुम्ही सत्कार मूर्ती सगळे परत घेऊन जाऊ शकता. एकच उदाहरण देतो मी थांबतो. राजश्री छत्रपती शाहू महाराज ह्या माणगावच्या सगळे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बोलवलं की आपण या बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला आपण या माणगावला, आणि शाहू महाराज तिथे जातात आणि म्हणतात ह्याच्या पुढचं बहुजनाचं नेतृत्व मी केलं. बहुजन समाजाचा मी एक घटक आहे, पण ह्याच्या पुढचं बहुजन समाजाचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. इतकं मोठ्या वाक्य बोलून गेले. पण बाबासाहेब आंबेडकर ते हयात असताना त्यांची जयंती साजरी करण्यासाठी कोल्हापूरला आले, आणि इथं कोल्हापूर आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, की ज्या लोकांनी जयंती साजरी करून जे लोक तिथे आले होते की माझी जयंती साजरी करू नका, तुम्हाला खऱ्या अर्थाने जयंती जर साजरी करायची असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा. म्हणजे हे काय, हा विचार आहे, ही विचारधारा आहे, आणि त्याच्या मागे हे संस्कार. म्हणजे या महापुरुषांचं नुसतं शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा महासंतांचं नाव आपण जर घेतलं, तुकडोजी महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, ज्ञानोबा महाराज असेल, त्या दुसऱ्या संतांचं नाव घेऊन नाही. त्यांनी आपल्यासाठी काय केलंय, आपली महाराष्ट्राची भूमी एवढ्या महापुरुषांनी भरलेली आहे, इतक्या महासंतांनी भरलेली आहे, पण आपण हे पुढे घेऊन जातो का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी सर्वांना आव्हान आहे की या सगळ्या सत्कार सन्मान होतीना की नुसतं आपल्याला सत्कार मिळाला म्हणजे विषय थांबत नाही. आपलं हे सत्कार आपल्याला मिळाल्यानंतर आपली जबाबदारी आणि वाढते, आणि ही जबाबदारीपूर्वक हे आपण हे संस्कार हे घेऊन आपण समाज कसा घडू शकतो या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी नियोजन करावं, प्लॅनिंग करावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. परत एकदा मी संतोष असुरकर व मॅडमना मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला एक चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं. दुर्दैवाने मला पुढे जायचंय म्हणून जेवढा वेळ तुम्ही अपेक्षित करत होता माझ्या मी देऊ शकत नाही, कारण मी सकाळी 8:30ला बाहेर पडलोय, घरी नुसते घाम तर गेलो मी. आता परत जे बाहेर पडले ते रात्री मला 12:30 वाजता, पहाटे मला 5ला पुणे निघायचंय, माझी 10 वाजता फ्लाईट आहे उद्या दिल्लीला. तर म्हणजे मुद्दाम मी आपण त्यांना इथं निघालो, लोकांना इथं सत्कार सन्मान मुद्दे वाटतात की आधी आले गेले असा तो विषय नाही, पण आपण मला समजून घ्या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एवढं आपण आग्रहाने बोलवलं, छत्रपती घराला प्रेम केलं, मी मनापासून आपला आभारी. अनेक लोक इथं मला जे खाली आपण पाय पडत होते, म्हणजे हा हे संभाजीला पाय पडले नाही, हे छत्रपती घराण्याला पाय पडले. म्हणजे हे संस्कार हे म्हणजे आपण शिकू नये, कुठे पुस्तकात दिलेली नाही. म्हणजे हेच आपण येणाऱ्या नवीन पिढीला, या समाजाला हे आपण कसं देऊ शकतो अशा दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. म्हणजे हे पाय पण आहे की उदाहरण सांगितलं, मला माहित आहे हिंदी नाही मोठा, ते घराणं मोठं आहे, आणि त्या नात्याने माझ्यापेक्षाही वयस्कर असताना सुद्धा आपण पाय पडतात. एकदा तर मला आठवते की सत्यशोधक समाजाचे गणपतराव मोरे म्हणून होते नाशिकला, आणि ते सत्यशोधक समाजाचे पुढाकार नेहमी शाहू महाराजांनी केलेलं आहे, नेहमी त्यांना ताकद दिलेली आहे. आर्य समाजात केली, तसंच त्यांनी सत्यशोधक समाजाला सुरुवात केली. त्यावेळी गणपतराव मोरे वय 75 मला भेटले, त्यांना चालता येत नव्हते, आणि सत्यशोधक समाजाचं म्हणजे डाव्या चळवळीतले थोडक्यात त्यांचं काम करण्याची पद्धत असते, येऊन खडखडीत मुजरा केला. मला कोणाला मुजरा म्हटलं की आपलं वय बघा, मी कुठे आहे, मी तुम्हाला नाही करत म्हणजे मी त्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांना हे संस्कार हेच आपण सगळ्यांनी घ्यावं. एवढंच मी या प्रसंगी आपली अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजे, ऐसा
पाहिजे की राजा काही पक्ष परमार्थी न भूतो आणि न भविष्य संस्काराचं महत्व ज्यांनी त्या महाराष्ट्रामध्ये रुजवलं त्यांच्याच मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं. हे आपलं महत्भाग्य. जोरदार टाळ्या राजांसाठी. आणि करतो की इथं उपस्थित असलेल्या सन्मान मूर्तीमध्ये कुणी रक्तदानामध्ये सर्वश्रेष्ठ काम केलेलं आहे, कुणी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतंय. तुमच्या बाजूला आमच्या गावचे सुपुत्र आणि आदरणीय व्यक्तिमत्व संतोष आसुरकर जे दुर्ग आणि दुर्ग संवर्धनासाठी काम करतात. तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या परीनं योगदान दिलेलं आहे. तर एक सन्मान इथं होईल आणि सर्व सन्मान मूर्तीला मी विनंती करतो की इथे येऊन उभं राहायचं आणि राजेंच्या हस्ते म्हणजे राजेंच्या बरोबर आपला एक फोटो होईल आणि त्यानंतर आपला पुरस्कार सोहळा चालू होईल. राजेंना आपण काय द्यायचं आहे की आपल्याला त्यांना जाण्यासाठी आज्ञा द्यायची आहे. तर मी फक्त एक पुरस्कारासाठी इथं आमंत्रित करतो की कारगिलच्या युद्धामध्ये धन्य ती माता आणि धन्य ती पिता अशा ज्यांच्या पोटी महादेव कलाप्पा पाटील शहीद वीर जवान जन्माला आले. अशा या शूर जवान शहीद महादेव कलाप्पा पाटील को सेवंता छोड़ आया हूँ. मुझे छाती से अपने को लगा लेना है भारत माँ. मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ावा. असे शहीद वीर जवान महादेव कलाप्पा पाटील यांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांचा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या द्यायच्या आपण. आणि अशा या पवित्र स्मृतीस आपल्याला या पुरस्काराने कृतज्ञतापूर्वक गौरवण्यात येत आहे की आपण समाजाची काहीतरी देणे लागतो. या उदात्त भावनेतून आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक राजकीय कार्यास आपण गौरव प्राप्त आहे. आपण सातत्याने आणि निष्काम सेवाभावातून त्याचबरोबर सर्व आणि डॉक्टर रामचंद्र शांताराम देसले नवी मुंबई, विजय वसंत मुरकुटे रायगड, उत्तम मोतीराम मोहित कर्जत, डॉक्टर सुनील कानेकर चंदगड आयुर्वेदिक वैद्य, संतोष हसूरकर, श्रीमान दीपक वसंत पाटील, श्रीमान पुरस्कार दिला जातोय. श्रीमान लक्ष्मण सकाराम कदम सावंतवाडी मेडिकल लीडर आणि सामाजिक मान्यवरांना पाठिंबाचा विनंती आहे. फोटो सेशन झालं असेल तर इतरांना जरा एक मिनिट. तुळशीराम साहेबराव पवार, श्रीमान अण्णासाहेब प्रतापराव मोरे, गौस चौदागर कोल्हापूर, श्रीमान त्यांचे परिवार, सुशोभिता मित्र प्रायव्हेट लिमिटेडचे मान इकडे बघा ताई. पत्र आणि मान सन्मानचिन्ह देऊन थँक्यू. सामाजिक कार्य रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी पाडे असतील, निराधार लोकांना आधार देण्याचं कार्य, त्यांचं सरकारी काम, संपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो सर प्लीज. थँक्यू. आपल्या या समाजामध्ये त्यांनी आपल्या कार्यातून आपल्या लौकिकाला साजेनाचा कथा उभा केला आहे. मान्यवरांना फक्त उभं राहण्याची विनंती करतोय. सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात दुसरी आहे. विजय वसंत मुरगुडे, श्रीमान विजय वसंत मुरगुडे रायगड, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते. अविनाश पाटील यांनी ग्रामीण क्षेत्रामध्ये कोरोना काळामध्ये देवासाठी करतात काम, माणसाच्या देवाला ज्या सदैव असतात सलाम. भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. सर्वांना विनंती आहे की पूर्ण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आणि या सन्मानचिन्ह त्यांनी स्वीकारायचं आहे. सर थँक्यू. त्यानंतर
डॉक्टर यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. त्यानंतर दुसरे सन्मान होते आहे श्रीमान श्री संतोष शिवाजी कळवणीकर सावंतवाडी शाळा संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष अँटी करप्शनचे लीडर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य बघा समोर प्लीज. असे श्रीमान श्री संतोष शिवाजी कळवणीकर थँक्यू. यांनी आपलं समोर सगळे प्लीज. साहेब हजूरकर साहेब सर प्लीज. इकडे इकडे समोर प्लीज सर. सामाजिक कार्यकर्ते मॅडम थोडं इकडे सर का सेंटरला या जरा प्लीज. सेंटरला या. अवा इकडे सर का. अवा इकडे सर रे. घेऊन इथून उपस्थित आहे आबाजी रामजी शिंदे. बाळाला घ्या बाळाला घ्या बाळाला घ्या. त्यानंतर या इकडे बघा प्लीज जरा. मुलींची आहे पुढे. जरा इथे बघा सर प्लीज. इकडे बघा सर. एक मिनिट. थँक्यू. त्यानंतर श्रीमान विनायक शंकर कुलकर्णी कोल्हापूर अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना कोल्हापूर लेखक वीर निसर्गाचा प्रवास वर्णन आणि साहेब इकडे बघा प्लीज. त्यानंतर समोर. श्रीमान श्री अण्णासो दत्तात्रय मोरे. एक मिनिट. अण्णासो ओके थँक्यू. नवी साई मुंबई समोर बघा प्लीज. सन्मान थँक्यू. असणारे बघा जरा मागं सर जवळ. हां तुमचं झालं काय. तुमचं झालं आम्ही काढतो. तुम्ही जावा की काढतो मी. आपलं सन्मान इकडे इकडे बघा समोर तिकडे. मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचं आहे. ए बा इकडे बघ. त्याला विनंती केली जाते. ओके थँक्यू. त्यानंतर श्रीमान विवेकानंद शिंदे बेळगाव ओके. ग्रामपंचायत सदस्य हॅलो. कनगर हां इकडे 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 बघा ताई. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं परिवर्तन कार्य चालू आहे. थँक्यू. सर इकडे बघा. मॅडम थोडा हात सर का प्लीज. त्यानंतर समाजरत्न पुरस्कार सर प्लीज. नारायण समाज मेघा नितीन कोलटकर लेखिका आणि पत्रकार समाजरत्न पुरस्कार सर, इकडे बघा. कैवीर साहित्य परिषद पुरस्कार सर, प्लीज. स्नेहांजोर सर यांनी आपलं सन्मानचिन्ह आणि मानपत्र कलिंगड निवृत्त सैनिक थोडं इकडे सर का मॅडम. सेंटरला या. सर का इकडे. हां ओके इकडे बघा समोर. सोलापूर लेखिका आणि पत्रकार त्यानंतर श्रीमान दीपक भैराना पाटील कलिंगड सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य. दीपक भैराना पाटील श्रीमान श्री दीपक भैराना पाटील कलिंगड दीपक भैराना पाटील यांच्यातर्फे पाटील योगा शिक्षक कलिंगड. त्यानंतर श्रीमान श्री संतोष वैमारे नवी मुंबई यांनी आपलं सन्मानचिन्ह आणि मानपत्र मान्यवरांच्या हस्ते घेऊन जायचे. ओके थँक्यू. त्यानंतर की त्यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. त्यानंतर सर इकडे बघा प्लीज. सर सर हॅलो सर प्लीज. सर माझे वर्ग मित्र आहेत इकडे बघा. कार्य उत्तम करणारे थँक्यू. श्रीमान श्री अतुल दत्तात्रय मालकर इकडे इकडे सर. कागद श्रीमान श्री रणजित पांडुरंग लोहा कागद सामाजिक कार्यकर्ते दीपकांना दीपकांना हो दीपकांना. काका काका इकडे समोर प्लीज. त्यानंतर श्रीमान श्री सुरेश दीपकांना इकडे समोर प्लीज. फोटोग्राफर उभारले. मला फोटो आला पाहिजे. कृष्णाजी आधारे पेपरसाठी स्टाफ जसे सन्मान इकडे इकडे समोर प्लीज. ए जा बे. सन्मान उपस्थित राहायचं आहे.
स्टाफ कोल्हापूर. झालं काय बोलून झालं काय जरा मागं सरकार सरकार ताई सरकार धर्मा 1 मिनिट मग गडबड करू नका मागं सर इकडे इकडे ताई इकडे बघा NKB प्लस मेंबर्स आणि स्टाफ कोल्हापूर. ओके थँक्यू इकडे बघा इकडे माझ्याकडे चेहरा दिसाय ना कोण केले सरकार त्याच्यानंतरचा मुद्दा संबंध आहे श्रीमान एलाहाबाद सिंधाबाद रत्नागिरी बेळगाव. इकडे बघा समोर त्यानंतर श्रीमान लक्ष्मण सिंधाबाद रत्नागिरी उपस्थित असतील. त्यानंतर बघा इकडे बघा शेखराव तोले लातूर व्यावसायिक आणि सामाजिक राजकीय त्यांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन दादा इथे आहे की प्लीज पाहुणे याच्या हस्ते केला जातं. सर स्माइल प्लीज इकडे बघा समोर सन्मानमूर्ती आहे तुळशीराम साहेबराव पवार. थँक्यू श्रीमान तुळशीराम साहेबराव पवार. श्रीमान श्री तुळशीराम साहेबराव पवार यांचा दादा सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार केला जातोय. इकडे बघा त्यानंतरचे पुढचे सन्मान होते श्रीमान गौस कुलबुद्दीन चौधरी यांचे आहे. इथे आलेले आहे त्यांचं कार्य खरंच घोर आहे पण कमी वेळेत मांडणं थोडं अवघड आहे त्यामुळे हा इकडे बघा सर आपण आणि मॅडम सर्व हॅलो पुरस्कार दिले गेले आहेत. थँक्यू मान इकडे बघा ताई पत्र आणि मान सन्मानचिन्ह देऊन थँक्यू सामाजिक कार्य रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी पाडे असतील निराधार लोकांना आधार देण्याचं कार्य त्यांचं सरकारी काम संपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून. सर इकडे बघा प्लीज सर इकडे बघा प्लीज मॅडम इकडे बघा सर त्यामध्ये त्यांना पुरस्कार दिला जात आहे. असुरकर साहेब यानंतर असुरकर साहेब ज्याने मगापासून या कार्यक्रमात सूत्रसंचालन जरा केलं महत्वाचं आहे प्लीज असे श्री सुभाष पांडुरंग गावडे जे अविरतपणे समाजसेवेमध्ये कार्यरत असतात. 1 मिनिट त्याचबरोबर एक उत्तम वक्ता म्हणून त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. तर पडते ना साहेब जरा प्लीज ताई इकडे बघा आई इकडे बघा समोर बघा प्लीज ओके थँक्यू सर थोडं मध्ये आहे सेंटरला या त्यांच्या हातात एक द्या की त्यांना एक द्या की हां दिलं हां इकडे बघा सर प्लीज मॅडम इकडे बघा प्लीज थँक्यू 1 मिनिट हां घे ताई इकडे बघा थँक्यू इकडे बघा ताई थँक्यू त्यांनी आपलं योगदान दिलं. Thank you. पुरस्कार मान्यवरांना मिळतील. मंगेश डोंगरे थँक्यू थँक्यू जाऊ नका चहा घ्यायचा तुमच्यावर